सुप्रभात मित्रांनो। तर आज आम्ही चाललो आहे दगडूशेठ हलवाई गणपती पुण्याला। त्यानंतर 3 जागा आहेत त्याच्या आजूबाजूला, जसं शनिवार वाडा आहे, लाल महल आहे आणि नानांचा वाडा म्हणून असे 3 जागा आहेत। ते बघणार आहोत। बघतो मला किती व्हिडिओ शूट करून आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकायला भेटतो, कारण बहुतेक जागांवर रिस्ट्रिक्शन्स असतात। बाहेरून मी शूट करू शकतो व्हिडिओ, पण आत मला रिस्ट्रिक्शन्स असतात काही, त्यामुळे मी व्हिडिओ शूट करू नाही शकत। तरी पण मला जेवढं जमेल तेवढे मी व्हिडिओ शूट करीन आणि तुमच्या समोर ते प्रस्तुत करीन। तर असाच प्रतिसाद राहून द्या माझ्या चॅनलला। तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा। धन्यवाद। तर मित्रांनो, ही जागा आहे घाटकोपर आणि विक्रोळीच्या मध्ये आहे आणि हे जी झाडं आहेत ती खरोखरच मुंबईत जेव्हा दिवाळी वसंत ऋतूची चाहूल लागते तेव्हा ह्या झाडांना वेगवेगळ्या प्रकारची अशी गुलाबी कलरची फुलं येतात। हा जो नजारा असतो या रोडच्या बाजूने, की ज्या झाडांना जी फुलं आलेली असतात ती एवढी सुंदर वाटतात, ही जागाच एवढी सुंदर वाटतात की आपलं मनच नाही भरत। मीही माझा मोह आवडता आला नाही आणि मी या झाडांचा व्हिडिओ काढला। अप्रतिम असा आहे। आणि आता आम्ही आलो आहे दगडूशेठ हलवाई गणपतीला। तर हा बाहेरचा व्हिडिओ आहे। आता आम्ही आज चाललो आहे दर्शन घ्यायला गणपतीचं। तर बघूया आम्हाला दर्शन भेटते की नाही गणपतीचे। नानाचा वाडा आम्हाला व्हिडिओ काढायला दिला नाही, आम्ही व्हिडिओ काढलेला नाही आहे। त्याच्यानंतर आम्ही इकडनं लाल महलला पोचलो। थोडंफार काही बघायला भेटलं, त्याचा व्हिडिओ आम्ही काढलेला आहे जेवढं जमलं तेवढं। इथेही आम्हाला खूप रिस्ट्रिक्शन्स होते, तर आम्ही इथेही जेवढं जमलं तेवढाच व्हिडिओ काढला। आणि त्यानंतर तर मित्रांनो, आज आमची लाडकी प्रिय लाल परी रेनॉल्ड क्विड घेऊन मी माझ्या मित्राला आणि त्याच्या होणाऱ्या मिसेसला घेऊन आज दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला आलेलो। दर्शन झालेलं आहे आमचं आणि त्यानंतर आम्ही लाल महलच्या दिशेने प्रस्थान केलं। मला पार्किंग दगडूशेठ गणपतीची जी पार्किंग आहे ती शनिवार वाड्याला होती, तर शनिवार वाड्याला मी आलेलो आहे। तर या पुढील जो व्हिडिओ असेल बघू शकतात, हा शनिवार वाडा आहे। पेशव्यांनी बांधलेला असा सुंदर वाडा होता, पण जेव्हा इंग्रजांनी हल्ला केला तेव्हा ते अक्षरशः बेचिराग करून गेले जाता जाता। खूप मोठी हिस्ट्री आहे या वाड्याची। हा वाडा बघू शकता, खूपच सुंदर वाडा आहे। त्याच्या आतील व्हिडिओ मी थोड्या वेळात, तसंच दगडूशेठ दर्शनाचा व्हिडिओ आणि लाल महालचा व्हिडिओ मी पूर्ण व्हिडिओ तयार करून तो माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे। तो उद्या सकाळी तुम्हाला बघता येईल पूर्ण व्हिडिओ। धन्यवाद। बोलतो नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलो आहे लोणावळ्याच्या कारला। आगरी लोकांची कुलदैवत म्हणजेच एकविरा देवीच्या दर्शनाला आलेलो आहे। आता आपण थोड्याच वेळात एकविराच्या पायऱ्या चढणार आहोत आणि काही एक्साइटमेंट आहेत आणि भक्तिभावाने त्याचं दर्शन घेणार आहे। माझा मित्र जोड्याने आलेला आहे आणि तो दर्शन घेणार आहे। तर पुढचा व्हिडिओमध्ये आपण बघूया एकविरा आईचं दर्शन। आपण श्री आई एकविरा देवी शक्तिपीठ पायथा मंदिर बेहरगाव, म्हणजे हे पायथ्याजवळ मंदिर आहे। तर त्याचा एक वेगळा मान आहे, म्हणजे ज्या काही पालख्या येतात त्या पहिल्या इथे नमस्कार करतात, ते नमन करून मग ते वरच्या दिशेने जातात, वरच्या मंदिराकडे, जे की वरती आहे। तुम्ही बघू शकतात तो जो झेंडा दिसतो आहे तर तिकडे आम्हाला जायचं आहे। तर पायथ्या मंदिराचा आता अगोदर आम्ही दर्शन घेणार आहे। खूप गर्दी आहे असं वाटतं आहे, सकाळपासून खूप गर्दी होती। आम्ही हॉटेलवाल्याला विचारलं, त्यांनी बोललं आम्हाला की कालपासून खूप गर्दी आहे पायथा मंदिरावर। बेसिकली अशी गर्दी जाणवत नाही, पण तुम्ही बघू शकतात। आणि आता बरंचसं नवीन काम केलं आहे, जुन्या वास्तूप्रमाणे त्याचं रिन्युवेशन केलं आहे। पहिलं असं नव्हतं, थोडं होतं, तुम्ही बघू शकतात। आणि आपण आता पायथा मंदिराचं दर्शन घेऊया।
तर हे आपल्या महाराष्ट्रातलं खूप मोठं शक्तिपीठ आहे. तुम्ही बघू शकता याचा हे चबुतरा आणि चौथारा. दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही दर्शन घेऊ शकता. आता आम्ही वरती आलेलो आहे. वरच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क केलेली आहे आमची गाडी. तर इकडनं 150 पायऱ्या आहेत आणि टोटल 350 पायऱ्या आहेत पायथ्यापासून ते वरती. तर आम्ही सकाळी आज लवकर उठलेलो खूप आणि प्रवास केला आहे. त्यामुळे खालतून आम्ही स्टार्ट नाही केली, आम्ही वरतूनच स्टार्ट केलं आहे डायरेक्ट. खालती पायथ्या मंदिराची एक प्रथा आहे, ते देवीचं माहेर आहे. म्हणून जो कोणी एकविराला येतो ते पहिलं तिकडे दर्शन घेतो, तिथे माथा टेकतो पायथ्या मंदिराला आणिच मगच गडावर येतात. तर ही एक छोटीशी हिस्ट्री आहे. तर आता आम्ही निघालो आहे चालत. मी गाडी पार्क केलेली आहे आणि आम्ही आता पुढील 150 पायऱ्या चढायला घेतलेल्या आहेत. बघू शकतात ही दुकानं आहेत. पायऱ्यांवर चढता चढता मला सवय आहे की मला अशी सवय आहे, मी जीवदानीला पण नवरात्रीला जेवढे दिवस जमेल तेवढा रोज सकाळच्या पहिल्या आरतीला पायऱ्या चढून जातो. तर एकविराला तर माझं दरवर्षीप्रमाणे येणं जाणं असतंच कंटिन्यू. वर्षाला मी 5-6 वेळा तरी एकविराच्या दर्शनाला येतो आणि आवर्जून मी आता दर्शन घेतो. तर आता मी सुरुवात केलेली आहे पायऱ्या चढायला. बघूया मला किती वेळ लागतो. असं तर मी हार्डली 15 मिनिटात वर जातो. आता बघूया. सुखकर प्रवास आहे हा. मला खूप आवडतात असं जाणं, बरं वाटतं मला खूप. पालख्या असल्या कारणी खूप गर्दी आहे गडावर. सध्या 3-4 आठवडे खूप पालख्या आलेल्या आहेत आणि आताही पालख्या गेल्या आहेत वरती 3. तर आम्हाला बोललं आहे आहे का रस्ता. वरून बघा मनमोहक दृश्य गडाची. बरंच अंतर आम्ही कापलेलं आहे आता. हार्डली 15 मिनिटाचं बोलतात. 150 पायऱ्या आहे. तर ऑलमोस्ट 100 पायऱ्या आम्ही चढलेलो आहे. बघू शकतात दुकानं. लोक भक्तिभावाने येतात, वृद्ध असो कोणीही असो, ते मनाने भक्तिभावाने दर्शन घेतात वर येऊन. अशा प्रकारे विदिन 7-8 मिनिटात मी गड सर केलेला आहे.
नवीन ताट भरून दिलं ना, अगरबत्तीच नाही दिली. माझं असं मत आहे प्रांजळ की जर देवाला मनाने जर भेटायची इच्छा असेल तर माणूस किती थकला असेल काही असेल तर देव स्वतःहूनच ती ताकद देतो, ती ऊर्जा आपल्यात निर्माण करतो, जेणेकरून आपण खूप इझिली वर येतो आणि बाप्पाचं दर्शन घेतो, देवीचं दर्शन घेतो. बघू शकतात आता आम्ही गडावर पोचलो आहे. इकडे पावसाळ्यात मनमोहक दृश्य असतं, म्हणजे इकडनं वॉटरफॉल वाहतो वरून असा, या इकडनं वॉटरफॉल वाहतात. आणि ही जी आहे ह्या पांडवकालीन लेण्या आहेत, ज्या की एक वेळेनंतर त्या बंद केल्या जातात. आता संध्याकाळ झाली आहे, 6 वाजायला आले आहेत आणि आम्ही देवीच्या गडावर आलेलो आहे. माझी माणसं थोडी मागे राहिलेली आहे, जवान आमचे थकले आहेत थोडे, खूप फास्ट आलो वर. तर तुम्ही बघू शकतात वरतून खूपच असं सुंदर हे दर्शन दिसतं कार्ला शहराचं. मी तुम्हाला दाखवतो वरतून, खूपच सुंदर असं दर्शन आहे. तर थोडा वेळा अगोदर आलो असतो तर आम्हाला सूर्यास्त भेटला असता. बघू शकतात केवढं सुंदर मंदिर आहे आणि वरतून हे कार्ला शहर लोणावळा बघा, समोरचा डोंगर किती भारी दिसतंय, एक नंबर दिसतंय आणि देवीच्या नावाने जयघोष होत आहे. आणि फायनली आमची माणसं आलेली आहेत. तर ह्या ज्या लेण्या आहेत ह्या पांडवकालीन लेण्या आहेत असं बोललं तर ह्या लेण्यांमध्ये पण जायला देतात, पण एक वेळेअभावी ते बंद करण्यात आलेलं आहे अशी न्यूज भेटलेली आहे. आणि तुम्ही बघू शकतात हे अप्रतिम असा हा जो नजारा आहे, बघू शकतात देवीचा उदा होतो आहे. प्रत्येकजण एक वेगळ्याच म्हणजे आगरी पेशावर घातला आहे. काही इकडे डान्स झालेला आहे, डान्स चालू आहे, पालखी पोचलेली आहे त्याच्या आनंदात बघा. स्क्रीनवर दर्शन घ्यायचं असेल तर डायरेक्ट देवीचं दर्शन इथे उपलब्ध आहे तुम्हाला. आणि मी आता आज जाणार आहे, तिथे मोबाईल अलाउड नाही आहे. नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही देवदर्शन झालेलं आहे, सकाळपासून खूप फिरलो आहे. तर आता आम्ही आलो आहे पाली विलेज. हे एक प्रसिद्ध एक मोठं नाव आहे लोणावळ्यामध्ये आणि इथे एवढं मोठं हॉटेल आहे की अख्खं गाव बसवलं आहे. तर आता आम्ही त्यात जाणार आहे, आम्ही वेगवेगळे पदार्थाचे चव घेणार आहे. त्याच्या अगोदर इथे हॉर्स राईड आहे, तो माझा मित्र करणार आहे. तर तुम्ही आता बघू शकता तो एक्सायटेड आहे, तो बसणार आहे आता घोड्यावर. तर आता हॉर्स रायडिंग झालेली आहे आणि आम्ही आता हॉटेलच्या दिशेने प्रस्थान करीत आहे. हा एक उंटाही आहे इकडे, उंटाची पण राईड त्याला भारी आहे. उंटाला माझा मोबाईल म्हणजे काहीतरी खायची वस्तूच वाटते. तर तुम्ही बघू शकतात काय जबरदस्त हा पाली विलेज फॅमिली हॉटेल आहे, भारी आहे एकदम, पूर्ण गावा वसवलेला आहे. तर आता आम्ही इथे जाणार आहोत
थोडीफार थंडी आता जाणवायला लागली आहे हळूहळू. बघू शकतात तेवढा मोठा हा पाली विलेज हे आहे. ते नावच बघून आम्ही आलो, पाली विलेज. बघू शकतात खूपच छान आहे. ची एंट्री तेवढी सॉलिड आहे आणि जसा वेळ जाणार तसं हे भरायला चालू होणार आहे. तर आम्ही आत आलेलो आहे आता आणि हळूहळू लोकांचे जसे दर्शन होत आहे तसे लोक इथे येणार आहेत. तर बघू शकता जसं आम्ही आत आलो तसंच इथे गणपतीची मूर्ती आहे, गणेशाची मूर्ती आहे. ते नमस्कार म्हणजे जे आपले भविष्य बघतात ते गुरुजी इथे बसलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपला ॲम्बियन्स आहे आतला. बघू शकतात किती सुंदर ॲम्बियन्स आहे. वरती सगळ्या बाजूनी जबरदस्त आहे. बघू शकतात खूपच मोठं आहे. एका ह्याच्यात कवर पण नाही होणार मला. तर बघू शकता त्यांनी आपलं कल्चर मेंटेन केलं आहे. जुनी भांडी आहेत आणि जर बघितलं तर तंदुरी चायचा एक काउंटर आहे त्या साईडला. आणि सेम गावसारखे लहान मुलांसाठीही वेगवेगळे खेळ ठेवलेले आहेत तिथे एंटरटेनिंगसाठी त्यांना. बघू शकतात लहान मुलांसाठी खूप काही ठेवलं आहे. आणि तंदुरी चाय हा पण एक काउंटर आहे. फिश फ्राय त्याच्यानंतर ही बघू शकतात बैलगाडी ठेवली आहे, खूप मोठं आहे. लहान मुलांसाठी एंटरटेनिंग आहे थोडंफार. शांतीचं प्रतीक म्हणजे भगवान बुद्धाची प्रतिमा ठेवलेली आहे. डबल डेकर आहे. आम्ही बघूया, आम्हाला आता दिला आहे आम्ही बुकिंगचं हे. बघा कुठे भेटते जागे. आणि आम्ही जो आत्ता एरियात आला आहे हा वरचा एरिया आहे आणि तो डायनिंग बार आहे. बघू शकतात आणि तो त्यांचं किचन आहे. तर बघू शकतात हा एक मस्तपैकी त्यांनी एंट्रन्सला बनवलेला आहे. खूपच सुंदर असा नजारा आहे. आम्ही फर्स्ट फ्लोअरला वरती जाणार आहोत आता बसायला. तर तिकडनं व्ह्यूज चांगला आहे असं तो बोलला आहे हॉटेलचा मॅनेजर. तर आम्ही ऑर्डर केलेलं हरियाली पनीर टिक्का आणि व्हेज ट्रिपल फ्राईड राईस आणि व्हेज हाँगकाँग नूडल्स. अप्रतिम क्वालिटी आहे, क्वांटिटी पण खूप आहे, तिघांना पुरेल इतकी. आणि चव तर एकदम भन्नाट, सुपर, एकदम जबरदस्त. तुम्ही इथे येऊ शकतात, आपला क्वालिटी टाईम स्पेंड करू शकतात. अप्रतिम जागा आहे पाली विलेज करून. इथे अल्कोहोल पण अलाउड आहे. व्हेज रेस्टॉरंट आहे पण सुपर्ब आहे. धन्यवाद.